शिवबासारख्या पुत्राला जिने जन्म दिले ती आई, ज्याने संस्कार दिले ते वडील, जिने जन्म दिले ती आई, ज्याने संस्कार दिले ते वडील, ज्याने ज्ञान दिले ते शिक्षक, आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला जगण्याचं स्वाभिमान दिले ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील। शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील, असे ठणकावून सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला मी नतमस्तक होऊन मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। 19 फेब्रुवारीची सोनेरी पहाट उजाडली आणि शिवनेरीवर जिजा मातेच्या पोटी, जिजा मातेच्या खुशीत एक पुत्र जन्मला। त्याचं नाव होतं शिवाजी। शिवाजी हे नाव शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर होतं, त्या मंदिरात त्या देवीचं नाव शिवाई होतं आणि त्या शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे व आईचे नाव जिजामाता होते। लहानपणीच जिजामातेने त्यांच्यावर चांगले संस्कार रुजवले। लहानपणीच त्यांना रामायण, महाभारत व संतांची चारित्र्य त्या ठिकाणी वाचून दाखवले। हे सर्व लहानपणी त्यांच्या मनावर रुजवले आणि त्या ठिकाणी स्वराज्याचे बीज त्यांच्या मनात पेरले। एवढंच नाही तर पुढे दादाजी कोंडदेवांनी त्यांना शस्त्रविद्या, घोडेस्वारी, किल्ले जिंकण्याची कला, स्वाभिमान आणि गनिमी कावा सोबतच तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे या सर्व गोष्टी लहानपणातच त्यांना शिकवल्या गेल्या। शिवाजी शिकत होते, शिकता शिकता वाढत होते आणि वाढता वाढता वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची पहिली पायरी चढली। हळूहळू हळूहळू कोंढाणा, रायगड, पुरंदर, तोरणा, रोहिडा असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले आणि स्वराज्याचा पाया त्या ठिकाणी त्यांनी भक्कम केला। एवढंच नाही तर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये ते पटाईत होत गेले आणि या सर्व विजयामागे केवळ तलवारच नव्हती, तर त्यामागे त्यांची नीतिमत्ता, बुद्धिमत्ता, रणनीती, विश्वास, आत्मविश्वास या सर्व गोष्टी त्याच्या मागे होते आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी